श्रीमद भगवद्गीता अध्याय 6. यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष कर्माच्या फलांची इच्छा न धरता करण्यास योग्य अशी कर्मे करतो तो संन्यासी आणि योगी आहे. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी व योगी नाही, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणाराही संन्यासी व योगी नाही. म्हणून हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात त्याला तू योग समज. कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणताही पुरुष योगी होऊ शकत नाही. समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मनशील पुरुषाला योगप्राप्ती होण्यासाठी निष्काम भावाने कर्म करणे हेच साधन सांगितले आहे. आणि योगावर आरूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाला संकल्पाचा अभावच कल्याणाचा हेतू सांगितला आहे. ज्या काळामध्ये इंद्रियाच्या भोगामध्ये आसक्त होत नाही आणि कर्मामध्येही आसक्त होत नाही, त्या काळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या त्यागी पुरुषाला योगारूढ असे म्हटले जाते. आणि योगारूढाचा कल्याणाचा हेतू साधन आहे. म्हणून मनुष्याने आपण आपला संसार सागरातून उद्धार केला पाहिजे आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा जीवात्मा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. अर्थात दुसरा कोणी आपला शत्रू किंवा मित्र नाही. या जीवात्म्याचा हा आपणच आपला मित्र आहे की ज्या जीवात्म्याने मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले आहे. आणि ज्याने मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले नाही त्याचा तो आपला शत्रूसारखे वर्तन करत आहे. हे अर्जुना, शीत उष्ण सुख दुःख इत्यादीमध्ये तसेच मान आणि अपमानामध्ये त्यांच्या अंतःकरणाचा वृत्ती चांगल्या प्रकारे शांत म्हणजेच विकाररहित असतात. अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषांच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्म्याला संयम करणारे उत्तम प्रकारे स्थित आहे. अर्थात त्यांच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. त्यांचे अंतःकरण ज्ञान व विज्ञानाने तृप्त झालेले आहे. त्यांची स्थिती विकाररहित आहे. त्याने आपली इंद्रिय चांगल्या प्रकारे जिंकली आहेत. त्यांच्या दृष्टीने दगड माती व सोने आहे ते योगी युक्त म्हणजेच भगवत प्राप्ती झालेले आहे असे म्हटले जाते. जो पुरुष सुहद स्वार्थरहित अंतःकरणाने सर्वांचे हित करणारा, मित्र वैरी उदासीन पक्षपातरहित मध्यस्थ दोन्ही पक्षांचे भले इच्छिणारा, दोषी आणि बांधव धर्मात्मे आणि पापी लोकांविषयी सुद्धा समान बुद्धी भाव ठेवणारा आहे, तो अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून हेच योग्य आहे की ज्याचे मन आणि इंद्रियासहित शरीर जिंकले आहे, असा वासनारहित व संग्रहरहित झालेल्या योगाने एकट्याने व एकास्थानी स्थित होऊन निरंतर आत्म्याला परमेश्वराच्या ध्यानामध्ये लावावे. शुद्ध भूमीवर दर्भासन कुशांचे आसन घालून मृग चर्म आणि त्यावर धुतलेले वस्त्र ठेवून अतिशय उंचही नाही व सखलही नाही असे आपले आसन स्थापन करून आणि त्या आसनावर बसून तसेच मनाला एकाग्र करून चित्त आणि इंद्रियाच्या क्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. त्याची विधी या प्रकारे आहे की शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत समान व स्थिर ठेवून दृढ होऊन आपल्या नासिकाग्राला पाहून दुसऱ्या दिशाकडे न पाहता आणि ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित राहणारा, भयरहित होऊन चांगल्या प्रकारे अंतःकरण शांत ठेवून सावधान होऊन मनाला वश करून चित्त माझ्या ठिकाणी लावलेला व असा तत्पारायण होऊन स्थिर व्हावे. अशा प्रकारे आत्म्याला निरंतर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून स्वाधीन मनाचा योगी माझ्या ठिकाणी स्थित होणे ही परमनंदाची पराकाष्ठा अशा शांतीला प्राप्त होते. परंतु हे अर्जुना, हा योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही, तसेच मुळीच न खाणाऱ्यालाही, अतिशय झोपण्याची सवय असणाऱ्यालाही साध्य होत नाही, अत्यंत जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही. हा दुःखाचा नाश करणारा योग यथायोग आहार व विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायष्ट चेष्टा देह व इंद्रिय त्यांचा व्यापार करणाऱ्याला आणि यथायोग निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साध्य होतो. अशा प्रकारे योगाच्या अभ्यासाने अत्यंत वश केलेले चित्त ज्या काळी परमेश्वराच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थित होते, त्या काळी संपूर्ण कामना आणि इच्छारहित असलेला पुरुष योगायुक्त म्हणून संबोधला जातो. ज्याप्रमाणे निर्वास्थळी
वारा वाहत नाही अशा जागी ठेवलेला दिवा विचलित न होता जळत राहतो. तीच उपमा परमेश्वराच्या ध्यानात लागलेल्या योगांच्या जिंकलेल्या मनाची सांगितल्या गेली आहे. हे अर्जुना, ज्या अवस्थेमध्ये योगांच्या अभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त परमराम पावते आणि ज्या अवस्थेमध्ये परमेश्वराच्या ध्यानामध्ये शुद्ध झालेले सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन हे चित्त सच्चिदानंद घन परमात्म्यात संतुष्ट होते आणि इंद्रियांना आकलनाच्या पलीकडे केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीद्वारे ग्रहण करण्यास योग्य असा तो अपार अनंत आहे. तो ज्या अवस्थेत अनुभव येतो आणि ज्या अवस्थेत स्थित होतो, हा योगी भगवत स्वरूपापासून विचलित होत नाही आणि परमेश्वर प्राप्तिरूपी जो लाभ प्राप्त झाला असता त्याहूनही अधिक असा दुसरा कोणताही लाभ मानत नाही. आणि भागवत प्राप्तिरूप ज्या अवस्थेत स्थित झालेला योगी अत्यंत दारुण दुःखानेही विचलित होत नाही. तो दुःख स्वरूप संसाराच्या योगापासून रहित आहे. तसेच त्याचे नाव योगी आहे. त्याला जाणून घेतले पाहिजे. जो योगी आळसरहित चित्ताने म्हणजेच तत्पर चित्ताने निश्चयपूर्वक करणे कर्तव्य आहे. म्हणून मनुष्याने कसे वर्तन केले पाहिजे की संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण कामनांचा निषेधपूर्वक म्हणजेच वासना व अशक्तीरहित त्याग करून आणि मनाच्या योगाने इंद्रियाच्या समुदायांना सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे वश करून कर्माने अभ्यास करी शांतीला प्राप्त व्हावे, शांती प्राप्ती करावी आणि धैर्ययुक्त बुद्धींच्या योगाने मनाला परमात्म्यात स्थिर करून परमात्म्याशिवाय आणखी दुसरे काहीही चिंतन करू नये. परंतु ज्याचे मन वश झालेले नाही त्याने स्थिर न राहणारे हे चंचल मन ज्या कारणामुळे सांसारिक पदार्थांमध्ये विचरण करते त्या कारणापासून त्याला रोखून आवरून धरून वारंवार परमात्म्यामध्येच निरोधित करून ठेवावे. कारण त्याचे मन चांगल्या प्रकारे शांत झालेले आहे आणि जो पापरहित आहे त्यांच्या रजोगुण शांत झालेला आहे. अशा ह्या सच्चिदानंद घन ब्रह्मासोबत ऐक्य पावलेल्या योगाला अतिशय उत्तम अशा आनंदाची प्राप्ती होते. तो पापरहित योगी अशा प्रकारे निरंतर आत्म्याला परमात्म्यात लावून सुखपूर्वक परब्रह्मा शांतिरूप अनंताचा अनुभव करतो. हे अर्जुना, सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यभावाने स्थितिरूप योगाने युक्त आत्मा असलेला आणि सर्वांमध्ये समदृष्टी पाहणारा योगी आत्म्याला संपूर्ण भूतमात्रामध्ये बर्फात पाण्याप्रमाणे व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना आत्म्यात पाहतो. अर्थात असे स्वप्नातून जागा झालेला पुरुष स्वप्नामधील आपल्या अंतर्गत संकल्पाच्या आधारे पाहतो. तसेच तो पुरुष संपूर्ण भूतमात्रांना आपल्या सर्व प्राप्ती अनंत चैतन आत्म्याच्या अंतर्गत संकल्पाच्या आधारे असलेली पाहतो. जो पुरुष असे भूतमात्रांच्या ठिकाणी सर्वांचा आत्मरूप असा जो मी वासुदेवाला व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना मज वासुदेवाच्या अंतर्गत पाहतो, त्यासाठी मी अदृश्य होत नाही आणि जो ही माझ्यासाठी मला अदृश्य होत नाही, कारण तो माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असतो. अशा प्रकारे जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व भूतांचे ठिकाणी आत्मरूपाने स्थित झालेला जो सच्चिदानंद घन वसुदेव असा मला भजतो, तो योगी सर्व प्रकारांनी वर्तन करूनही माझ्या ठिकाणीच वर्तन करीत असतो, कारण त्यांच्या अनुभवात माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. हे अर्जुना, जो योगी आपल्या अदृश्याने सर्व भूतांना सम पाहतो आणि सुख दुःख सुद्धा सर्वांच्या ठिकाणी सम पाहतो, तो योगी परम श्रेष्ठ मानला गेला आहे. अशा प्रकारची भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा ध्यानयोग आपण समत्व भावाला सांगितला आहे, त्यांची मन व मनाच्या चंचलमुळे चिरकाळ स्थित राहणारी स्थिती पाहत नाही. कारण हे कृष्णा, हे मन मोठे चंचल आणि प्रमद होऊन शोभविणारे स्वभावाचे आहे, तसेच मोठे दृढ आणि बलवान आहे. म्हणून त्याला वश करणे या वाऱ्याप्रमाणे दुष्कर समजतो.
अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे महाभाऊ, निसंशय मन चंचल आणि कठीणतेने वश होणारे आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, अभ्यास म्हणजेच आत्मस्थितीसाठी वारंवार प्रयत्न करणारे आणि वैराग्याने वश होते, म्हणून त्याला अवश्य वश केले पाहिजे. कारण मनाला वश न करणाऱ्या पुरुषाला योग दुष्प्राप्य म्हणजेच प्राप्त होण्यासाठी कठीण आहे आणि स्वाधीन मनाच्या प्रयत्नशील पुरुषाला साधन करण्याने तो सहज प्राप्त होतो, असे माझे मत आहे. यावर अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, योगापासून ज्यांचे मन चळवळलेले आहे असा स्थितील प्रयत्नांचा परंतु श्रद्धायुक्त पुरुष योगांच्या सिद्धीला म्हणजेच भगवंताच्या साक्षात्कार प्राप्त न होता कोणत्या गतीला प्राप्त होतो? हे महाभाऊ, काय तो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला आश्रयरहित पुरुष छिन्न विच्छिन्न झालेल्या ढगाप्रमाणे दोन्ही बाजूंनी म्हणजेच भगवत प्राप्तीपासून आणि संसारिक भोगापासून भ्रष्ट झालेला नाश तर पावत नाही ना? हे कृष्णा, माझ्या या संशयाने परिपूर्ण छेदन करण्यास आपण योग्य आहात, कारण आपल्याशिवाय दुसरा कोणीही या संशयाचे निरसन करणारा मिळणे शक्य नाही. याप्रमाणे अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्था, ज्या पुरुषांचा हा लोकी आणि परलोकी नाश होत नाही, कारण हे माझ्या लाडक्या, कोणीही शुभ कर्म करणारा म्हणजेच भगवत कर्म करणारा दुर्गतीला प्राप्त होत नाही, परंतु तो योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांच्या लोकास म्हणजेच स्वर्गादी उत्तम लोकास प्राप्त होऊन त्या लोकी पुष्कळ वर्ष वास करून शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमंत पुरुषांच्या घरी जन्म घेतो, अथवा तो वैराग्यशील ज्या लोकात न जाता ज्ञानवान योगांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा हा जो जन्म आहे तो या संसारात निश्चय अतिशय दुर्लभ आहे आणि तो पुरुष तेथे त्या पूर्वदेही साधन केलेल्या बुद्धींच्या संयोगाला म्हणजे समत्व बुद्धीला, योगाचा संस्काराला अनायासेच प्राप्त होतो आणि हे कुरुनंदन त्यांच्या प्रभावाने पुन्हा चांगल्या प्रकारे भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. तो विषयाच्या अधीन झालेला असला तरीही पूर्वीच्या अभ्यासाने तो निसंशय भगवंताकडे आकर्षित होतो. तसेच समत्व बुद्धिरूप योगांचा जिज्ञासू देखील वेदामध्ये सांगितलेल्या सकाम कर्माच्या फलांना उल्लंघन करून लागतो. जर ज्याप्रमाणे मंद प्रयत्न करणारा योगी सुद्धा परमगतीला प्राप्त होतो, तर हे काय सांगव्यास पाहिजे की अनेक जन्मापासून अंतःकरण शुद्धरूप सिद्धी प्राप्त केलेला आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापापासून चांगल्या प्रकारे शुद्ध होऊन त्या साधनाच्या प्रभावाने परमगतीला प्राप्त होतो, म्हणजेच परमेश्वराला प्राप्त होतो. कारण योगी पुरुष तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे आणि शास्त्रांचे ज्ञान असणाऱ्या पुरुषापेक्षाही श्रेष्ठ मानला गेला आहे. तसेच सकाम कर्म करणाऱ्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. हे प्रिय अर्जुना, संपूर्ण योगामध्ये जो श्रद्धापूर्व योगी माझ्या ठिकाणी अंतरात्मक लावून स्थापन करून जो मला निरंतर भजतो, तो योगी मीच परमश्रेष्ठ मानतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. रामकृष्ण हरी.